नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी आता आहे गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला आणि इथे आज अशासाठी आलो आहे की नेस्कोमध्ये इंडिया कोर एक्सपोचं जे एक्झिबिशन आहे तर ते भरवण्यात आलेलं आहे आणि आज माझ्यासोबत आहे तनय. तर आज आम्ही दोघं मिळून एक्झिबिशन अटेंड करणार आहोत. आता पाऊस आला आहे त्याच्यामुळे आम्ही ब्रिजवरती थांबलो. आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्की संपूर्ण बघा. इथे तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर असे जे सेमिनार वगैरे असतात ते अटेंड करावे, कारण त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची जी माहिती आहे तर ती मिळते. सो आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. नेस्को सेंटर गेट नंबर 2 जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या अगदी समोर आहे आणि इथून आता आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर साधारण 2 ते 3 मिनिटं अंतरावरती आपला एक्झिबिशन हॉल आहे. आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन झालं आहे, त्याच्यामुळे आता तिथे फक्त आपल्याला मोबाईल नंबर सांगायचा आहे आणि आपलं जे बारकोडवाला व्हिजिटर कार्ड आहे तर ते कलेक्ट करायचं आहे. हे समोरच्या गेटने आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला इथे स्कॅन वगैरे करून आपली सिक्युरिटीची चेकिंग होते आणि तिथून नंतर मग आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इथे एक ऑटोमॅटिक मशीन ठेवण्यात आलेली आहे आणि त्यांची जी माणसं आहेत तर त्यांना आपण आपला मोबाईल नंबर सांगायचा आणि नंतर मग बारकोडवाला जो व्हिजिटर पास आहे तो आपल्याला दिला जातो. माझा व्हिजिटर पास तर मला मिळाला आणि त्याने आता त्याचा व्हिजिटर पास आहे तर तो घेण्यासाठी तिथे उभा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक व्हिजिटर पास मिळतो आणि ह्या व्हिजिटर पासच्या सहाय्याने आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. सुरुवातीला तो स्कॅन केला जातो आणि मग एंट्री दिली जाते.
जवळजवळ 1.5 ते 2 तास आतमध्ये आम्ही फिरलो. त्या मशिनरीचा सेटअप बघितला, त्यांचं काय काम आहे ते बघितलं, त्यांचे प्राईज विषयी जाणून घेतला आणि जेवढं आपल्याला शूटिंग करता आली तेवढं आपण शूटिंग करण्याचा प्रयत्न देखील केला. तर मित्रांनो, इथे आज आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या शिकायला मिळाल्या, कारण एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन्स आपल्याला एकाच ठिकाणी क्वचित पाहायला मिळतात आणि आज एक्झिबिशनच्या निमित्ताने आपल्याला ते पाहायला मिळाल्या. हे एक्झिबिशन नेस्कोमध्ये नेहमीच असतात. जर तुम्हाला कधी चान्स मिळाला तर नक्की भेट द्या, कारण यामधून बरंच काही शिकण्यासारखं असतं. ज्यावेळी नेस्कोमध्ये एक्झिबिशन असतात तर त्याची जी माहिती असते ती आपल्याला न्यूजपेपर किंवा ऑनलाईन देखील आपल्याला मिळून जाते. त्यांचा एक स्कॅनर असतो, तो स्कॅनर आपण स्कॅन करून आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतो. आज आपल्यासोबत तनय आलेला, तर तनयचे खरंच खूप नाही, कारण भाऊने कॉलेज आणि त्याचं जे रोजचं शेड्यूल आहे तर ते ॲडजस्ट करून आपल्याबरोबर तो इथे आला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण असा होता. तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत काळजी घ्या.